अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मला बोलून दिल्याबद्दल अध्यक्ष मनापासून अभिनंदन आभार मानतो आणि माझं भाषण थांबवतो. ज्यांचे धन्यवाद अध्यक्ष महोदय. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आपण मला अंतिम आठवड्या प्रस्तावावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार मानतो अंतःकरणातून. अध्यक्ष महोदय, वर्सोवा मतदारसंघातील आंबोली पोलीस स्थानक, ओशिवरा पोलीस स्थानक, वर्सोवा पोलीस स्थानक हद्दीतील लोखंडवाला लेक रोड, बांदिवली हिल साकार रोड, गावजी मैदान, कॅप्टन सुरेश सामंत मार्ग, जोयन गार्डन, टँक प्लॉट, शास्त्रीनगर, महाडा, ओशिवरा, बेहरामबाग, यारी रोड येथे तस्करी केलेल्या अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून तरुणाई नशेच्या आहारेत जात आहेत. पोलिसांकडून कारवाई केली जाते परंतु ती तात्पुरती कारवाई ठरत आहे. यामुळे अंमली पदार्थ तस्करी व विक्री करणाऱ्या इस्मांना कायद्याची भीती उरलेली नाही. अशा अंमली पदार्थ तस्करी व विक्री करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या इस्मांवर कठोर कारवाई केली जाईल ही विनंती. अध्यक्ष महोदय, वर्सोवा मतदारसंघात MMRDA अंतर्गत जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, हिंदू युद्ध सम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उड्डाण पूल व मेट्रो लाईन 6 चे काम चालू आहे. येथे लिंक रोड ते क्वारी रोड हा रस्ता देखील अपूर्ण अवस्थेत आहे. तसेच खान कंपाऊंड येथे MMRDAच्या कामात अडथळा ठरणाऱ्या झोपड्या निष्कासित करून त्यांचे पुनर्वसन केले आहे. तरी मोकळ्या झालेल्या जागेवर पुनश्च अनधिकृतपणे साधारणतः 40 ते 50 झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. या कारणास्तव या भागातील उड्डाण पूल व मेट्रो लाईन 6 चे काम बंद पडले आहे. यामुळे शासनाचे वेळ आर्थिक नुकसान होत आहे. सदर उड्डाण पुलाचा काम अपूर्ण असल्याने जोगेश्वरी पश्चिम SP रोड येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. या संदर्भात मी MMRDAचे आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार देखील केला असतानाही अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. शासनाने याबाबत त्वरित कारवाई करावी. तसेच ओशिवरा येथील अध्यक्ष महोदय, ओशिवरा प्रसूती इमारतीचे सुसज्ज नूतनीकरण करण्यासाठी पाडण्यात आले. बेसमेंट 11 मजल्यांची इमारत बांधण्याचे काम 19/4/2023 रोजी सुरू होऊन ते काम 30 महिन्यात पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. अध्यक्ष महोदय, या इमारतीचे काम आज मितीस 3 मजल्यापर्यंत झाले आहे. हे काम मुदतीत कसे पूर्ण होणार हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. इमारत नूतनीकरणामुळे सदर प्रसूतीगृहाचे काम टोपीवाला रुग्णालय गोरेगाव येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. तेथे प्रचंड मोठ्या प्रमाणात महिलांची गैरसोय होत आहे. काही महिलांची प्रसूतीसाठी नाव नोंदवून घेतली जात नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात नाव नोंद करावे लागते व त्यांच्यावर आर्थिक भार पडत आहे. अध्यक्ष महोदय, प्रशासनावर कोणतेच अंकुश नसल्यामुळे ग्रामीणच नव्हे तर मुंबई सारख्या शहरातील महिलांवर अन्याय होत आहे. कारण माझ्याच मतदारसंघातील नगर भूमा क्रमांक 737/9/12A1B कॅप्टन सावंत मार्गावरील प्रस्तावित सुसज्ज सोयी सुविधांसह प्रसूतीगृह तयार करण्यासाठी 8/10/2024 रोजी काम सुरू करण्यात आले. ते काम दिनांक 8/4/2024 रोजी पर्यंत पूर्ण करण्याची मुदत दिली आहे. परंतु ही इमारत बनल्यापासून किमान मागील 10 वर्ष प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे तेथे प्रसूती ग्रह करण्यात आले नाही. यामुळे प्रसूतीसारख्या काळामध्ये नियोजन न केल्याने फक्त टोपीवाला रुग्णालय येथे भार टाकल्याने अन्याय होत आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागामध्ये मच्छीमार या मोठ्या प्रमाणात आहे आणि कोलीवाडे आमच्या इथे मोठे प्रमाणात आहेत. मच्छीमार हे आपल्या डिझेलची पडतीसाठी 6 महिने आपले चपले घासत आहेत तरी त्यांना त्यांच्या पडती मिळत नाहीये. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करावे असे मी इथे आपल्याला विनंती करत आहे. तसेच माझ्या विभागामध्ये अंबोली पोलीस ठाणे, हा अंबोली पोलीस ठाणे जो आहे तो ओशिवरा भागामध्ये आहे. अंबोली पोलीस ठाण्यासाठी आपण बाजूला असलेल्या आंबोली विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल यामध्ये जागा उपलब्ध आहे. या जागेमध्ये जर आपण अंबोली पोलीस ठाणे बनवण्यासाठी तरतूद केली तर त्या विभागात जो ओशिवरा विभागामध्ये
लोकांना जावं लागतो. ते आंबोली विभागाच्या लोकांना आंबोली पोलीस ठाण्यासाठी तिथे त्यांच्या विभागामध्ये काम करता येणार आहे. आपल्या या पाण्यासाठी सगळ्यांनी सांगितलेलं आहे. पाण्याचा प्रॉब्लेम हा पूर्ण मुंबईमध्ये आहे. पूर्ण मुंबईमध्ये असल्या कारणाने फक्त मी माझ्या विभागाचा बोलत नाहीये, आपल्या सर्व सदस्यांनी सांगितलेलं आहे की मुंबईमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पण माझा जो विभाग आहे त्यामध्ये यादव नगर, बांदिवली हिल हा डोंगरावर आहे आणि डोंगरावर असल्या कारणाने पाणीचा जो भराव आहे तो पाणीचा जो प्रेशर जो आहे तो मेंटेन केला नसल्या कारणाने त्या लोकांना पाणी मिळत नाही. जो वेळ पाण्याचा आहे त्या वेळेत पाणी येत नाही. काही 3-4 महिन्यापासून लोकांना जो त्रास होत आहे ह्या त्रासाला आपल्याला बळी पडायचा हाती वेळ आलेली आहे. कृपया याच्यावर लक्ष देण्यात यावे. आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला धन्यवाद करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोहित पाटील.